चौथा टप्पा आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊयात। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी पुण्याचे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। 13 मे पासून हा टप्पा सुरू होणार आहे। नंदुरबार, जळगाव, रावेर एक महत्त्वाची जागा, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड असे महत्त्वाचे मतदारसंघ इथे आहेत। इथे नेमकं काय घडू शकतं ज्ञानेश्वर? यामिनी बरोबर आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 13 मेला जे 11 लोकसभा मतदारसंघांसाठी राज्यातल्या मतदान पार पडणार आहे त्यात प्रामुख्याने मराठवाड्याचा विचार केला पाहिजे, कारण मराठवाड्यातलं आत्ताचं सामाजिक वातावरण ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी जागा आहे ती म्हणजे बीडची, त्यानंतर जालना आणि छत्रपती संभाजीनगर, ज्यामध्ये पंकजा मुंडे यांना त्यांच्या बहिणीला डावलून तिकीट देण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे आता तिथला अजित पवार गटातला एक मोठा नेता शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून तिथली जागा लढवणार असं चित्र दिसतंय। त्यानंतर जालन्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर रावसाहेब दानवे आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये अजून उमेदवार ठरायचा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली असेल तर यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, अहमदनगर आणि त्यासोबतच शिर्डी या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांचा विचार करावा लागेल। भाजपकडून जी उमेदवारांची यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे, मात्र अजूनही इंडिया आघाडी म्हणा किंवा मवियाकडून म्हणा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही। आपल्याला जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर ज्यामध्ये पुण्याची जागा अत्यंत महत्त्वाची समजली जाते, ज्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना तिकीट दिलं गेलेलं आहे, तर रवींद्र धंगेकर यांना इंडिया आघाडीकडून तिकीट दिलं जाईल, उमेदवारी दिली जाईल अशा पद्धतीची चर्चा आहे। यामध्ये इंटरेस्टिंग जागा एक अशी आहे जी म्हणजे शिरूरची, जिथे अमोल कोल्हे हे आपल्याला उमेदवार असल्याचं पाहायला मिळतात। त्यांचा प्रचारही सुरू झाला, मात्र अजूनही विरुद्ध पार्टीचा जो उमेदवार आहे तो अजूनही ठरताना पाहायला मिळत नाही। तर तसाच काहीसा पेच जो आहे तो मावळच्या निमित्तानं पुढे येताना पाहायला मिळतोय। श्रीरंग बारणे हे तिथले उमेदवार असतील, मात्र दुसरीकडे वाघेरे यांचं नाव उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं, मात्र अजूनही महायुतीकडून जे नाव जाहीर होणं बाकी आहे ते अजून झालेलं नाही। मात्र तिथली लढत अशा पद्धतीची आपल्याला होईल असं चित्र पाहायला मिळतंय। एकूण जर आपण या सगळ्या 13 मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर एकूण 11 जागांसाठीचं हे मतदान पार पडणार आहे, बघावं लागणार आहे। अवघे 58 दिवस प्रचारासाठी या सगळ्या उमेदवारांच्या हातात उरलेले आहेत।